नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 मोठ्या घोषणा उद्यापासून लागू। शेतकरी, विद्यार्थी, सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या। 3 जानेवारी शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे संकेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगामी काळातील काही महत्त्वाचे निर्णय लवकर जाहीर होण्याचे संकेत मिळाले आहेत। शेतकरी, महिला आणि युवकांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, लाडकी बहीण योजनेबाबत नवे अपडेट। लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात पुढील हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शासन स्तरावर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला। राज्याच्या अनेक भागात थंडीची तीव्रता वाढली आहे। पहाटेच्या वेळी गारवा वाढल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून नवीन पाहणी अहवाल मागवण्यात आला आहे। लवकरच मदतीचा निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पेट्रोल डिझेल दराबाबत दिलासा। आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा परिणाम इंधन दरावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नागरिकांचे लक्ष दर कपातीकडे लागले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी, एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी। राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुंबई लोकल प्रवाशांसाठी अलर्ट। लोकल रेल्वेच्या काही फेऱ्यांमध्ये तांत्रिक कारणांमुळे बदल होण्याची शक्यता आहे। प्रवाशांनी अपडेट तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन सूचना। राज्यातील शाळांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर होण्याची शक्यता आहे। उपस्थिती आणि अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। महागाई भत्त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, सायबर फसवणूक वाढली। नवीन वर्षाच्या सुरुवातीला सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत। पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, महिला सुरक्षेसाठी विशेष मोहीम। राज्यात अनेक ठिकाणी महिला सुरक्षेसाठी विशेष तपास मोहीम राबविण्यात येत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, आरोग्य विभागाचा इशारा। हवामान बदलामुळे सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत। नागरिकांनी वेळीच उपचार घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यावर लक्ष। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अपडेट। आगामी स्पर्धा परीक्षांच्या तारखाबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी, वाहतूक नियमांवर कडक अंमलबजावणी। राज्यात अनेक ठिकाणी वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई वाढवण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, नगरपालिकांसाठी महत्त्वाचा निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय लवकरच जाहीर होणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, रोजगाराबाबत दिलासादायक बातमी। तरुणांसाठी नवीन भरती प्रक्रियेचे संकेत शासन स्तरावरून देण्यात आले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, बाजारात भाज्यांच्या दरात चढउतार। भाजीपाल्याच्या दरात काही ठिकाणी वाढ तर काही ठिकाणी दिलासा मिळत आहे।